नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्व शेतकरी 17 हप्त्याची वाट बघत आहे व 17 हप्ता किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे याबाबतची सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि मित्रांनो, काही अशा अपडेट आहेत तुम्हाला 17 हप्ता येण्याच्या अगोदर त्या लवकरात लवकर करून घ्यायचा आहे, जेणेकरून जसं भरपूर शेतकऱ्यांना 16 हप्ता भेटला नाही तसा प्रॉब्लेम व्हायला नको। तर मित्रांनो, काय अपडेट आहेत व काय माहिती सरकारकडून भेटलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस लाईव्ह बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथं बघू शकतात जी केवायसी आहे, तुम्हाला ई केवायसी तुम्हाला सर्वांना करायची आहे। तर मित्रांनो, या ई केवायसी ची जी तारीख आहे इथे बघू शकतात 5 जून 2024 ते 15 जून 2024 देण्यात आलेलं आहे। सर्वात पहिले ही केवायसी लवकरात लवकर या 10 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना करून घ्यायची आहे। ज्यांची पण केवायसी होणार नाही त्यांना 17 हप्ता हा भेटणार नाही। तर लवकरात लवकर तुम्ही ओटीपी बेस पण केवायसी करू शकतात किंवा जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन ही केवायसी तुम्ही करू शकतात। मित्रांनो, तर तुम्हाला 17 हप्ता पाहिजे असेल तर ही केवायसी करून घ्या लवकरात लवकर। आणि ही केवायसी कशी करायची आहे याच्या पाठीमागे आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता तुम्हाला ई केवायसी कशी करायची आहे। मित्रांनो, इथे बघू शकता डीबीटी मार्फत जे शेतकरी आहेत त्यांना 6,000 रुपये हे ट्रान्सफर केले जाईल व त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी करून घ्यायची आहे। आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला कोणते कोणते काम करायचे आहेत 3 कामे सर्वांना माहीतच आहे, तरी पण इथे बघूया आपण। ई केवायसी तुम्हाला एक करणं महत्वाचं आहे। तुमच्या बँकला आधार लिंक आहे किंवा नाही हे पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे। आता भू सत्यापन म्हणजे आता हे जे पोस्टर आलेले आहेत सरकारकडून हे हिंदीमध्ये आहे। भूसत्यापन म्हणजे तुमचं लँड सीडिंग झालेलं आहे का नाही हे तुम्हाला बघायचं आहे। तर मित्रांनो, हे कसं बघायचं आहे हे आपण पुढे बघणारच आहोत व थोडक्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण जी प्रोसेस आहे ती कशी करायची आहे ही मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडा पण स्किप करू नका। मित्रांनो, इथं बघू शकतात न्यूज मध्ये पण देण्यात आलेलं आहे, भरपूर ठिकाणी गावागावामध्ये शिबिर पण लावण्यात आलेलं आहे। ते जर शिबिर तुमच्या गावामध्ये लावण्यात आलेलं असेल तर तुम्ही तिथून पण केवायसी करू शकतात। आणि सोबतच मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण ही केवायसी करू शकतात। आता ही प्रोसेस कशी करायची आहे तर आपण त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन 2 मिनिटात बघूया। तर मित्रांनो, इथे बघू शकतात पहिले जी नोटिफिकेशन लागलेलं आहे तुम्हाला ई केवायसी करणं हे मॅन्डेटरी आहे। तुम्ही ओटीपी बेस पण ई केवायसी करू शकतात। थोडं खाली आल्यानंतर मित्रांनो, तुम्ही ई केवायसी तुमच्या मोबाईलद्वारे पण करू शकतात। जे पण शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना या पोर्टलला नक्कीच एकदा व्हिजिट करायचं आहे। इथून तुम्ही ई केवायसी करा। इथे गेल्यानंतर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करू शकतात, त्याचं स्टेटस पण इथून चेक करू शकतात। भरपूर अशी माहिती व मित्रांनो मदत या पोर्टलद्वारे तुम्हाला भेटते। ई केवायसी केल्यानंतर किंवा तुम्ही नवीन फार्मर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथून तुमचा स्टेटस चेक करू शकतात। गावामध्ये कोणते शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्यांची लिस्ट तुम्ही इथून चेक करू शकतात। सर्व शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम येतो मित्रांनो एफपीओ प्रोसेसचा, तर एफपीओ प्रोसेसमध्ये काय असतं की तुमचं जे आधार कार्ड प्रमाणे तुमच्या रजिस्ट्रेशन किंवा पीएम किसान योजनेचं जे पोर्टल असतं त्यावरती तुमचं नाव किंवा करेक्शन झालेलं असतं किंवा तिथं स्पेलिंग मिस्टेक झालेलं असते मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला जर एफपीओ प्रोसेसची जे प्रॉब्लेम आहे ते पूर्ण सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्ही नेम करेक्शन ॲज पर आधार हे करायचं आहे। यामध्ये काय असतं मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँकमध्ये किंवा 7/12 वरती हे नाव किंवा थोडीफार स्पेलिंग मिस्टेक झालेलंच असते, त्याच्यामुळे जी प्रोसेस आहे तुमची एफपीओ प्रोसेसमध्ये पडते व तुम्हाला जे हप्ते येतात ते पेंडिंग मध्ये राहतात व तुमच्या अकाउंटवरती बघायला भेटत नाही व तुमच्या ई केवायसीला पण प्रॉब्लेम येतो। तर तुम्हाला हे ऑप्शन आहे हे सर्वात महत्त्वाचं आलेलं आहे आणि इथं बघू शकता हे नवीन अपडेट आलेलं आहे। हे अपडेट सर्वांनी स्वतःच्या मोबाईलवरती पण करून घ्यायचे आहे। तर यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या कमेंट करू शकतात, यावरती ही प्रोसेस कशी करायची आहे हे आपण नवीन एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू। जर तुम्हाला आणखी काही बदल करायचे असेल तर अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर यावरती तुम्ही करू शकता। मित्रांनो, या प्रकारे जी अपडेट आहे व जे महत्वाच्या प्रोसेस आहे तुम्हाला 17 हप्ता पाहिजे असेल किंवा 17 हप्ता येण्या अगोदर तुम्हाला करायचे आहेत तर या संपूर्ण प्रोसेस आपण ह्या स्टेप बाय स्टेपने करायच्या आहेत, कारण की
तुम्हाला जो 17 हप्ता आहे तो येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या डायरेक्ट खात्यावरती बघायला भेटेल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। या व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला तुम्ही लगेच फॉलो करू शकता। सोबतच मित्रांनो, आणखी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन होऊ शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।